शुभ संध्याकाळ सगळ्यांना। हा आपला दिल्लीमधला कुतुब मिनारचा शेवटचा व्लॉग आहे। चला मग। नमस्कार मित्रांनो, आपण आहे ना आता कुतुब मिनारला आलेलो आहोत। ॲक्च्युअली आम्ही रेड फोर्टला गेलो, रेड फोर्ट बंद होतं। लोटसला गेलो तर तेही बंद केलं, कारण ते 5ला बंद केलं आणि आम्ही 5:15लाच पोचलो, पण ते 5:30ला बंद होतं। पण माहीत नाही ते एवढ्या लवकर का बंद केलं। स्वतः हे कुतुब मिनार आहे ते रात्री 9:30 वाजेपर्यंत चालू असतं। हे बघा, युनिटी ऑफ मार्च आपले सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत त्यांचंच आहे, तुम्ही बघू शकता। आपण आता आतमध्ये जातो। मी तुम्हाला तिकीट जे फोटो काढला तो टाकेन। आपण कॅशने काढलेला आहे आणि ऑनलाईन तिकीटसुद्धा मिळतं। सो आपण ते हे करूया। आता तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून सगळं दाखवते। थोडंच आहे, काळोख झाला आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते कुतुब मिनार। कुतुब मिनारमध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर हे सगळे पॉईंट्स तुम्ही बघायचे आहेत। फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट आणि एकदम लास्टला 19ला एक्झिट दिलेला आहे। सो फर्स्ट बघा कोणता आहे, सेकंड कुतुब मिनार दाखवला आहे, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, हे सगळे पॉईंट्स आहेत आणि हा त्याचा स्ट्रक्चर आहे। कुतुब आर्किओलॉजिस्ट शोईंग डिफरंट प्रोजेक्ट्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स। इकडचं दिसत नाही आहे, काळोख झालं आहे, कारण आम्ही आता रात्री आलेलो आहे। सो बघा तुम्ही रात्रीचं येऊन बघू शकता, पण फोटो क्लिक करायला तुमचे फोटो क्लिक म्हणजे नाही येणार आहेत। सो फोटो जर का तुम्हाला क्लिक करायचे असतील तर तुम्हाला मॉर्निंगलाच यावं लागेल। आणि हा पूर्ण एरिया आहे बघा, इकडे गार्डन वगैरे आहे। मुघल बगीचा, मुघल मस्जिद आणि मुघल सराय ह्या साईडला ॲरो केलेले आहेत। आपण आत्ता चाललो आहे कुतुब मिनारला। आणि कुतुब मिनार जो आहे तसाच मी औरंगाबादला चांद मिनार म्हणून पाहिलेला आहे, सेम टू सेम। आता अंधेर आहे, त्यामुळे आपल्याला फक्त लाईटिंगवर जेवढं असणार तेवढंच दिसणार आहे। दिसतंय का? रात्र आहे ना। 40 रुपये तिकीट आहे हा, आणि स्टेशनवरून इथपर्यंत यायचे 20 रुपीज आहेत रिक्षाचे शेअरिंग। मेट्रो स्टेशनवरून काळोख आहे, म्हणजे हे काय असं नॉर्मली सगळं ते तसंच आहे। तुम्ही जर औरंगाबादला चांद मिनार पाहिला असेल, मी औरंगाबादचा चांद मिनारचा फोटो आहे माझ्याकडे, तोही मी टाकेन, म्हणजे तुम्हाला कळेल की इकडचा दिल्लीचा कुतुब मिनार आणि तो चांद मिनार। मी बोलले ना, बीबी का मकबरा पण मी पाहिला आहे, जसं ताजमहल आहे तसंच, पण तोही औरंगाबादलाच। हे बघा, संध्याकाळी लोक स्पेशली लाईटिंग बघण्यासाठी येतात, कारण ते लाईटिंगमध्ये अजून छान दिसतं म्हणून। प्लेन पण जात आहे। आणि ॲक्च्युअली मी पण खूप थकली आहे, कारण खूप सकाळपासून हे झालं आहे, लिटरली मला चक्कर वगैरे करायला लागले। आता हे शेवट करून जाणार आहे। अच्छा, थोडं मम्मीसाठी पण शॉपिंग करायची, ती केलेली नाही आहे। आपण आलो आहे आता इथे वरपर्यंत बघा। तुम्हाला पहिलं मी सगळं दाखवून घेते, मग नंतर मी फोटो काढते, कारण मग मला ना व्हिडिओ बार आहे ना स्टॉप करावा लागतो। बघा, ह्या ते दगड वगैरे तेव्हाचे सगळे, खूप जुनं आहे ते। हे सगळं उर्दूमध्ये लिहिलेलं आहे बघा।
बाजू हे तुटलंय वगैरे आता तुम्ही बघू शकता. बघा म्हणजे थोडंफार खडकलंय ते सगळं. हे असं पूर्ण गेट होता त्याचा, तो गेट तुटलेला आहे बघू शकता. ह्याचा हे जॉईंट होतं, म्हणजे हे असे डोर होते, दरवाजे होते, ते दरवाजे तुटले गेलेत. बघा किती वर्ष अजून राहणार ना, माणसाचा भरोसा नाही आहे. तरी हे इतके वर्ष जुनं राहिलं हे खूप आहे. सरकार पैसे तर घेत आहे, पण मेंटेन आतमध्ये क्लीन तर आहे, स्वच्छता केलेली आहे. हे बघा हे लोक सगळे लाइटिंगसाठी झालेत, फोटो वगैरे काढण्यासाठी. खाली काय बघूया आपण. इकडे लाइटिंग केलेली आहे बघा, दिसते तुम्हाला. तिथपासून ही लाइटिंग केली आहे, त्या लाइटिंगचाच फोकस इतका मारतो दिसलं. सगळीकडे असेच खांब आहेत आणि सगळे असे डोर आहेत. हे सगळीकडे तसंच आहे, किल्ल्यासारखंच आहे बघा. सो थोडक्यात चांद मिनार आणि कुतुब मिनार हे प्रत्येक स्पॉटजवळ मी एक एक माझे असे फोटो क्लिक करत गेली आहे. कारण प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ बनवणं मुश्किल होत होतं, कारण अंधेरा पण होता, काळोखसुद्धा होती आणि ते लाईट होत्या आणि त्याच्यामुळे ते उजेड आणि आवाज या गोष्टी होत्या. सो मी जिथे जिथे मला फोटो काढता आले मी फोटो काढले आणि माहिती आपल्याला इतकी काही मिळाली नाही. सो जितकं घेता आलं मी तितकं घेतलं. इतकं सुंदर वाटते. हा बघा नुसता चांद मिनार किती छान वाटतंय. चांद मिनारच तोंडात येतंय, कुतुब मिनार. कारण चांद मिनार 9वीला असताना गेली आहे मी, त्याच्यामुळे ते चांद मिनार सुंदर वाटतंय बघा. तुम्ही लाईट सो चांद मिनार माझं 9th स्टँडर्डला बघून झालं आणि कुतुब मिनार आता बघून आपल्याला झालंय. फोटो घेता येत सो नाही. हा बाकी ते लॉग असं मी आता सुंदर पूर्ण वाटतं. करणार तुम्ही आहे मॉर्निंगला सुद्धा येऊन व्ह्यू घेऊ शकता. आणि फायनली आपले सगळे व्हिडिओ पूर्ण झाले. त्यात एकच फक्त ताजमहलचा व्हिडिओ मी